नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत एक पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश ज्याला आमच्या साईडला थालीपीठ असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. तर थालीपीठ बनवण्यासाठी लागणार आहे 1 वाटी तांदळाचं पीठ, नाचणीचं पीठ मी 2 वाटी घेणार आहे, 1 वाटी बेसनाचं पीठ, 1 वाटी बारीक किसलेलं गाजर, 1 वाटी कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर, आलू लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, जिरं बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा छोटा चमचा तीळ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, त्यानंतर ओवा घ्यायचा आहे, हिंग, आमचूर पावडर, चवीप्रमाणे मीठ, कस्तुरी मेथी. आणि आता हे सगळं एकत्र पिठाचा गोळा बनवायचा आहे. लागेल तसं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही आहे. आता कॉटनचं एक कापड घ्यायचं आहे, ज्याच्यावरती पाण्याचा थोडा हबका मारायचा आहे आणि थालीपीठ बनवायला घ्यायचं आहे. थालीपीठ गोलाकार बनवायचं आहे आणि त्याला थोडे 2-3 होल करून घ्यायचे आहेत. आता गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि थोडंसं तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आहे. थालीपीठ टाकल्यानंतर गरम तव्यावरती थालीपीठ शेकायला ठेवायचं आहे आणि वरून थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि हे थालीपीठ दोन्ही बाजूंना छान खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे. थालीपीठ तयार झालं आहे. नाचणीचा ब्राऊन कलर असल्यामुळे थालीपीठला थोडा ब्राऊन कलर आलेला आहे. आपलं गरमागरम थालीपीठ हे तयार आहे. असेच मी अजून 2-3 थालीपीठ करून घेते आणि हे थालीपीठ तुम्ही लोणचं, दही किंवा घरगुती लोण्यासोबत सर्व करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी पाहत रहा आपलं आवडतं चॅनल यम्मी स्वाद. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह.